आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की अर्जुन सायलीजवळ बसलेला असतो आणि तिला सांगतो, मिसेस सायली उठा ना, तुमचा आवाज ऐकायला मी खूप आतुर आहे. अहो अशी हाक मारा ना मला. तेवढ्यात तो सायलीला म्हणतो की तुम्ही जेव्हा मागच्या वेळेला माझ्यावर रागवलेला, माझ्याशी बोलत नव्हता आणि कुसुमताईकडे गेलेलात, तेव्हा मला जसं वाटतं आहे तसंच आज वाटतं आहे. बेचैन झालो, मला जगणं हराम झालं आहे. प्लीज तुम्ही उठा. आणि तेवढ्यात कल्पनाला आणि प्रतापला फोन येतो की प्रतिमा घरातून गायब झाली आहे. कल्पना अर्जुनला सांगायला येते इकडे. कल्पना अर्जुनला सांगतच असते की प्रतिमा घरातून गायब झाली आहे. तेवढ्यातच हे सगळं बोलणं सुरू असतं. तेवढ्यातच सायलीला अचानकच मोठमोठ्याने श्वास घ्यायला लागते. हे कल्पना आणि अर्जुन बघतात. कल्पना डॉक्टरांना बोलवायला जाते. अर्जुनला समजतं की प्रतिमा त्या गायब झाली आहे हे सायलीला सहन नाही झालं आहे आणि ती त्रासली आहे. त्यामुळे अर्जुन सायलीला सांगतो की तू काळजी नको करू, मी प्रतिमा आत्याला शोधेन, तिला काहीही होऊ देणार नाही, मी तिला घेऊन येईन परत, तू काळजी नको करू. असं म्हटल्यावर सायलीचा श्वासोश्वास नॉर्मलवर येतो आणि तो कल्पनाला सांगतो, बघ ती आजारी आहे, बेशुद्ध आहे, तरी तिला दुसऱ्यांची चिंता. दुसरीकडे घरी रविराज आणि विमल सगळीकडे घरभर प्रतिमाला शोधत असतात. पूर्णाजी रडायला लागतात की कुठे गेली माझी प्रतिमा करून. आणि रविराजसुद्धा म्हणतात ती एवढ्या लोकांमध्ये जाईल तर ती पॅनिक होईल. सगळे घरभर शोधतात पण कुठेच प्रतिमा नसते. शेवटी रविराज बाहेर पोलिसांनाही फोन करतात आणि बाहेर तिला शोधायला जातात. तेवढ्यात इथे पूर्णाजी बेशुद्ध होते म्हणून प्रिया आणि अस्मिता परत रविराजांना हाक मारून बोलवून घेतात. ते येतात तर पूर्णाजी बेशुद्ध असते. तिला उठवण्याचा प्रयत्न करतात. इथे प्रतापचा फोन येतो रविराजना की अर्जुन प्रतिमा त्याला शोधायला गेला आहे म्हणून. तेवढेच ते निर्धास्त होतात. पण ते हे नाही सांगत की पूर्णाजी बेशुद्ध झाली आहे, कारण ते टेन्शनमध्ये येतील म्हणून. प्रिया नागराजला फोन करून सांगते की प्रतिमा एकटीच बाहेर पडलेली आहे, आता तुमचं काम तिला रस्त्यात गाठून संपवायचं. इथे महिपत त्यांच्या माणसांना सांगतो आणि सूचना देतो की प्रतिमा दिसली की तिला सगळं संपवून टाकायचं, नाहीतर मग मी तुम्हाला संपेन म्हणून. असं म्हणून त्याची माणसं हो म्हणून ते काम पूर्ण करण्यासाठी निघतात. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य प्रतिमा आत्याला शोधायला म्हणून बाहेर जातात आणि ते शोधत असतात. पण रस्त्यावर गर्दी खूप असते, कारण सगळीकडे रस्त्यावर दहीहंडी लावलेली असते आणि लोक नाचत असतात. त्यामुळे खूपच कठीण होतं अर्जुनला प्रतिमा आत्यांना शोधायचं. तेवढ्यात अर्जुन शोधतच असतो. तेवढ्यात अर्जुनला प्रतिमा आत्या दिसते. तो चैतन्यला बोलवतो आणि त्या दिशेने ते लोक पळत जातात प्रतिमा आत्याच्या पाठीपाठी. पण एवढी गर्दी असते, गर्दीतून प्रतिमा आत्या वाट काढत पुढे जात असते. अर्जुन आणि चैतन्यही त्यांच्या पाठीमागे प्रतिमा आत्या करत वाट काढत जात असतात. पण अचानक प्रतिमा एका कडेला उभी राहते, कारण खूप गर्दी असते. तिला खूपच टेन्शन आलेलं असतं आणि अर्जुन आणि चैतन्य पण शोधत असतात. ते प्रतिमा आत्या त्यांना दिसत नाही. तर अर्जुन एकदम बेचैन होतो. अर्जुन म्हणतो की आता काहीतरी दुसरा मार्ग बघावा लागेल. तेवढ्यातच त्याला दहीहंडी वरती बांधलेली दिसते. तो म्हणतो चैतन्याला की एकच मार्ग आहे, वरती चढलं तरच सगळं दिसेल आणि प्रतिमा आत्या कुठेही दिसेल. दुसरे महिपतची माणसंही प्रतिमाला शोधत असतात. त्यांना प्रतिमा दिसते आणि ते प्रतिमाला पकडतात आणि तिला चाकू दाखवतात. इकडे अर्जुन दहीहंडी फोडण्यासाठी वरती चढतो आणि सगळीकडे बघत असतो वरून कुठे प्रतिमा आत्या दिसते का. तेवढ्यातच त्याला प्रतिमा आत्या दिसते, जिच्यावर काही लोकांनी हल्ला केलेला असतो. चाकू काढून तिला धमकवत असतात. तेवढ्यात अर्जुन जोरात ओरडतो प्रतिमा आत्या, आणि सगळेजण त्या दिशेने बघायला लागतात. प्रतिमा आत्यासुद्धा हात करून त्याला बोलवत असते आणि सगळेजण गुंडही त्याला बघतात आणि ते तिथून पळून जातात. अर्जुन मटकी फोडतो आणि लगेच खालती उतरतो आणि प्रतिमा आत्याच्या इकडे येतो आणि प्रतिमा आत्याला विचारतो तू इकडे काय करतेस म्हणून. घरी प्रिया घाबरलेली असते, कारण रविराजांनी पोलिसांना ह्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं असतं, पण ते 24 तास झाल्याशिवाय शोधणार नाहीत म्हणून प्रिया थोडी रिलॅक्स होते. पण दुसरीकडे तिला हे समजतं की अर्जुन प्रतिमा आत्याला शोधायला गेला, त्यामुळे ती आणखीनच टेन्शनमध्ये येते, कारण अर्जुन शोधेल. आणि पूर्णाजी पण म्हणलेली असते की अर्जुनचं काम गेला आहे तर देवच पावला, तो शोधल्याशिवाय राहणार नाही म्हणून. इथे प्रतिमा आत्या खूपच घाबरलेली असते. अर्जुन तिला पाणी देतो प्यायला आणि तिला विचारतो की तू बाहेर का पडली आहेस म्हणून. तर ती इशारा करून गळ्यातलं मंगळसूत्र, कुंकू तुझं असं दाखवत इशारा करत असते. तेवढं त्याला कळतं की ती सायलीबद्दल बोलते म्हणून. तर तो विचारतो तू सायलीला भेटायला बाहेर निघाली आहेस का. तर ती मुंडी हलवून हो म्हणते. तर ती म्हणते
की मला सायलीला भेटायचं आहे म्हणून. तर तो म्हणतो ठीक आहे, मी तुला सायलीला भेटायला घेऊन जातो. चैतन्यही प्रतापला कळवतो की प्रतिमा आत्या मिळाल्या आहेत म्हणून. तर तेही खुश होतात. अर्जुन प्रतिमा आत्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि इथे कल्पना आणि प्रताप तिला विचारतात की तू असं न सांगता का निघून गेलीस, सांगत जा कुठे जायचं असेल तर. आणि तिला बेंचवर बसवतात. तेवढ्यातच प्रतिमा पण सगळ्यांना इशारा करून सांगत असते तिला सायलीला भेटायचं आहे, सायलीला बघायचं आहे. पण कल्पना म्हणते कोणालाच डॉक्टर सायलीला भेटू देत नाही आहेत. तेव्हा ती अर्जुनकडे रिक्वेस्ट करते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो बाहेरूनच बघता येईल म्हणून. तेवढ्या ती बाहेरून बघत असते सायलीला आणि तेवढ्यात डॉक्टर बाहेर येतात आणि अश्विनही त्यांच्याबरोबर असतो. तेव्हा अर्जुन त्यांना विचारतो की आता सायली कशी आहे म्हणून. तेव्हा अश्विन अर्जुनला सांगतो की वहिनी अजूनही बरी नाही आहे, तिला शुद्ध आलेली नाही आहे, ती खूपच क्रिटिकल आहे, असं जर का राहिलं तर कठीण आहे म्हणून. आणि अर्जुन एकदमच ढासळतो. हे ऐकून प्रतिमालाही खूप घाबरायला होतं आणि ती खूप पॅनिक होते. ती सायलीला भेटण्यासाठी आत जाण्याचा प्रयत्न करत असते, पण तिथे नर्स असते, ती तिला अडवते आणि अश्विनी तिला थांबवतो. पण ती खूपच प्रयत्न करत असते आत घुसण्याचा. आणि हेच प्रताप आणि कल्पनाही बघत असतात. आणि तेवढ्यातच आज इथे एपिसोड संपतो.